देशामध्ये निवडणुका झाल्या आणि निकालांनी अनेक मोठ्या नेत्यांची झोप उडवली आहे. वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी आणि आसाममध्ये नेमकं काय घडले ते. काही ठिकाणी जनता म्हणाली, बस झालं, आता बदल हवा. तर काही राज्यांमध्ये लोकांनी पुन्हा त्याच पक्षावरती विश्वास दाखवलाय. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या 5 राज्यांच्या निकालाचा परिणाम 2029 लोकसभा निवडणुकीवरती होणार का? कोण जिंकला, कोण हारला आणि सर्वात महत्वाचं, जनतेने नेमका कोणाला इशारा दिला? हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात प्रतीक बोलतो. इथे आपण बोलतो रिअल इश्यूज, पॉलिटिक्स आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांबद्दल. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पहिलं राज्य होतं तमिळनाडू. सगळ्यात आधी बोलूया तमिळनाडूबद्दल. इथे सगळ्यांना वाटत होतं की सहज डीएमके सत्ता टिकवेल, पण निकाल लागल्यानंतर पिक्चर पूर्णपणे बदलला. एंट्री झाली ऍक्टर ते पॉलिटिशियन असं बनलेल्या थालपती विजयची. इथे टोटल जागा होत्या 234. त्यापैकी टीव्हीकेने 107 जागा मिळवल्या, डीएमकेने 60 जागा, एआयडीएमकेने 47 जागा आणि काँग्रेसने 5 जागा. हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला. तमिळनाडूमध्ये आता नवीन राजकीय चॅप्टर सुरू झालाय. दुसरं राज्य होतं पश्चिम बंगाल. इथला निकाल सर्वात शॉकिंग होता. एक्झिट पोल काहीतरी वेगळं सांगत होते, पण ऍक्च्युअल रिझल्ट पूर्णपणे वेगळा निघाला. इथे टोटल जागा होत्या 294. त्यापैकी बीजेपी हा सर्वात मोठा पक्ष निघाला. त्यांनी मिळवले 206 जागा, टीएमसी 81 जागा आणि काँग्रेस 2 जागा. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय आणि बंगालच्या राजकारणात मोठा बदल आता स्पष्ट दिसतोय. तिसरं राज्य होतं आसाम. आता बोलूया आपण आसाम बद्दल. इथे मात्र बीजेपीने पुन्हा सत्ता कायम ठेवली. इथे टोटल जागा होत्या 126. बीजेपी 82 जागा, काँग्रेस 19 जागा, बोडोलँड पीपल फ्रंट 10 जागा आणि आसाम गण परिषद 10 जागा. याचा अर्थ स्पष्ट आहे, लोक अजूनही करंट सरकारच्या कामावरती समाधानी आहेत. पण आता अपोजिशनसाठी ही मोठी वॉर्निंग आहे. चौथं राज्य होतं पॉंडिचेरी. पॉंडिचेरीमध्ये हे राजकारण खूप इंटरेस्टिंग होतं. इथं टोटल जागा होत्या 30. त्यापैकी ऑल इंडिया नॅशनल काँग्रेस 12 जागा, डीएमके 5 जागा, बीजेपी 4 जागा, टीव्हीके 2 जागा आणि काँग्रेस 1 जागा. इथे अलायन्स पॉलिटिक्स खूप महत्वाची ठरू शकते. हा निकाल दाखवतो की छोट्या राज्यांमध्ये निकाल सुद्धा नॅशनल पॉलिटिक्स वरती प्रभाव टाकू शकतात. आणि आता देशातील चर्चेतील राज्यांपैकी एक केरळ राज्य. केरळमध्ये टोटल जागा होते 140. त्यापैकी काँग्रेसला मिळाल्या 63 जागा, सीपीआयएम 26 जागा, आयुएमएल 22 जागा, सीपीआय 8 जागा, केरला काँग्रेस 7 जागा आणि बीजेपीला 3 जागा. केरळचा निकाल नॅशनल लेवलवरती खूप मोठा चर्चेत आहे, कारण इथला वर्डिक्ट थेट 2029च्या समीकरणावरती परिणाम ठरू शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे निकाल 2029च्या लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर आहेत का? जर रुलिंग पार्टी कमजोर झाली तर अपोजिशनसाठी ही मोठी संधी असेल, आणि जर रुलिंग पार्टी अजून मजबूत झाली तर अपोजिशनला आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. पुढची काही वर्ष भारतीय राजकारणासाठी खूप महत्वाची असणार आहेत. आता तुमच्या मते या 5 राज्यांमध्ये सर्वात शॉकिंग निकाल कुठल्या राज्याचा होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.